वॉर्म वेलकम. सुरुवातीला भोसले साहेबांनी आणि टीमने हे खूप छान प्रकारे कायद्याचं आणि जे आपल्या टेक्निकल एंडला ज्या गोष्टी जरुरी आहेत त्याचं ट्रेनिंग घेतलं. त्या ट्रेनिंगच्या ओघामध्ये बरेचसे आपले प्रोव्हिजन्स डिस्कस झालेले आहेत. त्यांना पुढे पण आता त्याच्या संदर्भात एक्सप्लेन करायचंय. त्याची टीम बघता मला इथे एक ती जसं आता पठण, श्रवण, कथन ह्याच्यामध्ये मुंबईला यायला मला थोडासा त्रास झाला आज. पण इथे मला एक झेड सेक्युरिटी म्हणजे यांची टीम इथे आता मी बघितलं तर मला एक झेड सेक्युरिटी सारखं किंवा झेड थ्रेट असल्यासारखं वाटतंय. त्यामुळे आय हॅव टू कंटिन्यू सून, एंड सून, बट नॉट कॉम्प्रोमाइजिंग विथ द लर्निंग. आता आपण सध्या परीक्षेचा बोर्ड एक्झाम चालू आहेत, मुलं अभ्यास करत आहेत आणि रिव्हिजन पण चालू आहे त्यांचं. पण पेरेंट्स असं दिसतंय आपल्याला की ते प्रॉक्सी ब्लेसिंग्स घेत आहेत, प्रॉक्सी वयस्कर लोकांकडून ब्लेसिंग्स घेत आहेत किंवा देवळात आपल्या मुलांच्या वतीने जाऊन ब्लेसिंग्स घेत आहेत. तर आपला या ऍक्ट साठी आपण प्रॉक्सी लर्निंग असा नको प्रकार ठेवूया, आपण लर्निंगच प्रकार ठेवूया. तर आपण ऍक्ट कडे आता वळूया. इट इज म्हणजे 40 नाही पण फक्त 20च सेक्शन्स आहेत. 40 आपल्याला 40 आता आपण शनिवारपासून 40 भरपूर काय काय ऐकतोय. तर ते हे 20 एक सेक्शन्स आहेत. त्याचं आपण सोपे सेक्शन्स आहेत ते. आणि वी हॅव इश्यूड अ सर्क्युलर ऑल्सो. सो विथ द हेल्प ऑफ दॅट सर्क्युलर वील ट्राय टू लर्न what the act says, the settlement act says. सो पहिले तर ॲम्नेस्टी स्कीम ही आपणा सर्वांसाठी काही नवीन नाहीये. 16ला आली होती, 19ला आली होती. फक्त दोन्ही स्कीम्स मध्ये काय फरक आहे आणि आत्ताच्या स्कीम मध्ये काय आहे ते बघूया. तर आता ॲम्नेस्टी स्कीम पहिले म्हटले की आपण पहिले येतात की एरियर्स. तर एरियर्स डिफाईन केलेले आहेत ऍक्ट मध्ये. 2019च्या ऍक्ट मध्ये जे एरियर्स होते आणि आताच्या ऍक्ट मध्ये एरियर्स आहेत, तो एक फक्त आपण फरक समजून घेऊया की आताच्या ऍक्ट मध्ये काय आहे. तर आपण एरियर्स ज्या सेक्शन मध्ये आहे तिथे 3 प्रकारचे एरियर्स म्हटलेले आहेत. एक आहे तर स्टॅच्युटरी ऑर्डर, दुसरं आहे आपलं रिटर्न मध्ये जे ऍडमिटेड ड्यूज केलेले आहेत ते, आणि तिसरं आहे जे ऑडिटरनी रेकमेंड केलेले आहेत. तर ह्या 3 व्यतिरिक्त एरियर्स कोणते आहेत का ते आपण बघूया पुढे. पण सुरुवातीला बघूया की 2019च्या ऍक्ट मध्ये, ॲम्नेस्टीच्या ऍक्ट मध्ये आपण जे आपण अदर दॅन स्टॅच्युटरी ऑर्डर आपण जी नोटीस काढून डिमांड केली असेल सीडीए थ्रू, किंवा व्यापाऱ्याला वाटलं की मला हे नोटीस जरी काढली नाही तरी मला सेल्फ असेस्ट मला एवढे ड्यूज येत आहेत, तर ते तो भरू शकत होता. ह्या 2 कॅटेगरीज आता आपण नाही आहेत. आपण क्रिस्टलाइज ऑर्डर घेतलेली आहे, स्टॅच्युटरी ऑर्डर घेतलेली आहे, नंतर ऍडमिटेड इन रिटर्न मध्ये जे त्यांनी ड्यूज दाखवलेले आहेत, आणि तिसरं आहे ऑडिटरने जे रेकमेंड केलेले आहेत. आता हे पहिले आपण एरियर्स आपण बघितलं तर एरियर्स कुठले ज्या पिरियड साठी असतात. सो वी विल स्टार्ट विथ विच इज द पिरियड विच इज कवर्ड बाय दिस सेटलमेंट ऍक्ट 2022. याच्यामध्ये आपले 2005 पर्यंत पूर्वीचे सर्व ऍक्ट्स येत आहेत आणि 2030-6-2017 पर्यंतचे आपले MGSTD ने ऍडमिनिस्टर केलेले सर्व ऍक्ट्स येत आहेत. आता आपला VAT ऍक्ट, MVAT ऍक्ट आहे तो कंटिन्यू झालेला आहे पुढे. म्हणजे मायग्रेट झालेले आहेत त्यांच्यासाठीचाच त्यांनाच या ॲम्नेस्टी सेटलमेंट ऍक्टचा बेनिफिट मिळतोय 30/6/17 पर्यंत. त्याच्या पुढे जे GST मध्ये जे वॅट मध्ये राहिले जे आपले 5-6 कमॉडिटीज आहेत त्यांच्यासाठी हा ऍक्ट लागू होणार नाही, कारण ही त्यांची जी स्टॅच्युटरी ऑर्डर असेल ती त्यांची एका वर्षासाठी असणारे, 17 ते 18 साठी असणारे. त्यांचे रिटर्न्स त्यांना एप्रिल, मे आणि जूनच्या रिटर्नसाठी ते घेऊ शकतील ॲम्नेस्टी, बट नॉट लेटर दॅन नॉट आफ्टर जून 2017. तिसरं आहे रेकमेंडेड टू बी पेएबल बाय ऑडिटर. तर हे जे कंटिन्यू राहिलेले आहेत MVAT ऍक्ट मध्ये, त्याचा पण ऑडिट रिपोर्ट हा 17-18 पर्यंतचा असणार आहे. त्यामुळे त्यांना त्या ऑडिट रिपोर्टचे जे ड्यूज असतील त्याच्यावर काही त्यांना ॲम्नेस्टी घेता येणार नाही. आता ह्याच्यामध्ये फक्त एवढं सांगू इच्छिते की आपले जे 3 महिन्यासाठी जे लोक राहिलेली आहेत GST MVAT मध्ये आणि पुढे GST मध्ये मायग्रेट झालेले आहेत, तर त्यांचा ऑडिटचा रिपोर्टचा आपल्या काही सिस्टमच्या
टेक्निकल अडचणींमुळे तो जर काय पिरियड एप्रिल 17 टू मार्च 18 असा लिहिला गेला असेल तर वी शुड टेक केअर टू सी दॅट वेदर दे आर मायग्रेटेड, वेदर दे आर कंटिन्यूड इन जीएसटी मध्ये कंटिन्यू जीएसटी मध्ये मायग्रेट झालेले असेल तर तो 17-18 जो हा पिरियड तो तिथे काहीतरी टेक्निकल अडचणीमुळे त्यांना एंटर करता नसेल आला असेल 1 एप्रिल ते 30 जून असा. त्यामुळे टेक केअर टू सी दॅट. बाकी रिटर्न्स आर सेल्फ स्पीकिंग. once you see the period mentioned over there, you can very well judge whether the dealer is eligible to opt for the amnesty scheme. So there are 3 types of arrears. One is statutory order, the other is return, and the third is recommended continuous issue. So we are not going to withdraw those, but for that particular period, if there is a difference of opinion between the department and the dealer can pay what the department thinks and take the benefit of the amnesty. So this we see that this is the एक मिनिट. काय जण मला माझी स्क्रीन दिसत असेल तर काय जणांनी होल्ड वर ठेवलं आणि त्यांचे माइक्स म्यूट स्टेटला नाही आहेत तर प्लीज टेक केअर. We can listen to this. It is a very easy act. I understand. We can listen to this while the audio is muted. Okay, so once we have started with the Settlement Act. Settlement Act ला काय settle होतं ते arrears होत आहेत. Arrears we have seen what are the types of arrears and what else is included in that. तर आता जर का आपण arrears च्या definition ला जाऊन बघितलं. इथे पुढे आपण त्याच्यानंतर ऍड केलेला इंटरेस्ट पण, कारण सुरुवातीला आपण जे 3 टाइप ऑफ अरियर्स सांगितलेले आहेत तर ह्याच्यावरचा जो लागू होणारा इंटरेस्ट असणार आहे तर तो आता जसं रिटर्न मध्ये त्यांनी काही 100 रुपये दाखवला असेल पण दॅट मे नॉट बी द ऍक्च्युअल इंटरेस्ट बिकॉज ही मे बी पेइंग इट नाव. सो आता भरताना त्याच्यावरचा जो काही इंटरेस्ट आहे तो पण आपण घेतलेला आहे बिकॉज समटाइम्स जे अरियर्स फार पूर्वीचे असतात त्याच्यावरचा इंटरेस्ट तो जवळजवळ त्या टॅक्स एवढाच येतोय. सो बाय ऍडिंग दिस प्रोव्हिजन वी हॅव सीन टू इट दॅट की जो इंटरेस्ट पेएबल आहे तो कव्हर होणार आहे. सो दॅट इज विथ अरियर्स. हे आत्ताच आपण बघितलं की अरियर्स काय असणार आणि आपण जे सर्क्युलर काढलेलं आहे तर सर्क्युलरचं बघायचं तर ह्या स्टॅच्युटरी ऑर्डरला आपण एक्सप्लेन केलं की स्टॅच्युटरी ऑर्डर म्हणजे काय. तर स्टॅच्युटरी ऑर्डर मीन्स अ ऑर्डर विच रेजेस अ डिमांड ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी और फी और समथिंग लाईक दॅट. तर आपण ते एक्सप्लेन केलं आणि तिथे आपण सर्क्युलर मध्ये जाऊन असं क्लॅरिफाय केलं की जेव्हा एखाद्या केसमध्ये स्टॅच्युटरी ऑर्डर 2 प्रकारच्या स्टॅच्युटरी ऑर्डर असेल, एक तुमचं टॅक्स इंटरेस्ट वगैरे असेल आणि सपोज एखादी पेनल्टीची पण ऑर्डर असेल तर ही जी सेपरेट पेनल्टीची ऑर्डर पास केली असेल तर इफ इट इज रिलेटेड टू द टॅक्स म्हणजे आपण पेनल्टी कधी लावतो जेव्हा एखादं डिक्लेरेशन दिलं जात नाही किंवा एखादी चुकीची माहिती दिली जाते, जे आपले 30 मधले जे काही कंटिंजन्सीज आहेत बेसिसवर आपण जी पेनल्टी लावतो ती ही टॅक्सशीच निगडीत असते. तर अशा ज्या वेळेला सेपरेट पण काही वेळेला असेसमेंट ऑर्डर करताना एखादी पेनल्टी लावली गेली नसेल आणि आपल्याला नंतर आपण ती लावली असेल तर सच पेनल्टी is associated with the main tax dues. So अशा वेळेला तो फक्त त्या पेनल्टीसाठी नाही अप्लाय करू शकत, त्याचंच भरून तो घेऊ शकत नाही amnestyचा बेनिफिट. He has to go for the both the orders, one in which the main tax dues are levied as well as the penalty order. तर हे आपण त्या सर्क्युलर मध्ये एक्सप्लेन केले. तर कुठली पेनल्टी ऑर्डर अशी आहे जी इंडिपेंडेंट असणार आहे दॅन द टॅक्स लेवी. तर तुमची 704 उशिरा जर काय भरला किंवा भरला नाही तर ती जी काय पेनल्टी दिलेली आहे तर दॅट इज नॉट लिंक टू युअर टॅक्स. म्हणजे तुमचं जे टॅक्सचं क्वांटिफिकेशन होईल, डिटर्मिनेशन होईल त्याच्याशी लिंक नसणार तर ही सेपरेट स्टँड अलोन वेगळी पेनल्टी ऑर्डर आहे, त्याचा तो वेगळा हे घेऊ शकतो, त्याच्यासाठी तो अप्लाय करू शकतो. पण जिथे असोसिएशन आहे काही तर त्यावेळेला तो घेऊ शकत नाही. ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे.
रिटर्न ड्यूज तर ऍडमिटेड ड्यूज असतात, त्यात टॅक्स असतो, तो ऍडमिटेड असतो, तो आपल्याला भरावाच लागतो. त्यामुळे रिटर्न ड्यूज जिथे असतील तिथे आपल्याला फक्त इंटरेस्टचं त्याला हे मिळेल, इंटरेस्टचं त्याला ॲम्नेस्टी मिळेल, कारण ऍडमिटेड टॅक्स हा पूर्ण भरायचा असतो. आता रिटर्न ड्यूज म्हणजे कुठले, तर 31 मार्च 2022 पर्यंत जे पूर्वी भरलेले रिटर्न्स असतील तर त्यांच्यासाठी त्याला ॲम्नेस्टी मध्ये येता येऊ शकतो, जर काय तो रिटर्न्सचा टॅक्स पूर्ण भरेल आणि अनुषंगिक इंटरेस्ट जेव्हा तो पेमेंट करेल त्याच्या त्या डेट पर्यंतचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून त्याच्यावर जो 15% किंवा 10% जो काय ऍक्ट मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे तो घेऊ शकतो. आता या स्टॅच्युटरी ऑर्डर मध्ये आणखीन एक आहे की आपण हे जे तीन टाईप ऑफ एरियाज दिलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण काय म्हटलेलं आहे की 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या पिरियड मध्ये पास झालेल्या स्टॅच्युटरी ऑर्डर्स, म्हणजे तुमची पूर्वी एखादी केस काय माहित नाही हो किती ऍप्लिकेशन. मॅडम प्लीज कंटिन्यू. आणि ह्यांनी ऍक्सेप्ट केलेले आहेत डीलरनी, तर ते अनडिस्प्युटेड होणार आहे. उरलेलं जे काय असेल टॅक्सचा क्वांटम, आता डिस्प्युटेड दिस अप्लाइज ओनली द टॅक्स. सो जो टॅक्सचा जो बॅलन्स क्वांटम असेल तो आपण बघायचा आहे की तो डिस्प्युटेड आहे की अनडिस्प्युटेड. सो दॅट विल कम टू व्हेन विल सी द डेफिनेशन ऑफ अनडिस्प्युटेड टॅक्स. हे आपण मगाशीच बघितलं की केसेस लिटिगेटेड बाय द स्टेट, त्यांनी त्याचं जे काय डिपार्टमेंटच्या दृष्टीने जी पेएबिलिटी आहे, जी जर काय त्यांनी ती पेएबिलिटीवर ज्या रेट्स प्रमाणे टॅक्स किंवा ज्या इंटरेस्ट डिस्चार्ज केलं तर ही विल बी एबल टू, म्हणजे त्याच्यासाठी ती केस सेटल होऊन जाते. सो पण असं नाही होणार पुढे जाऊन जर काय त्याच्या बाजूने निकाल लागला तर तुला काही त्याचा रिफंड, म्हणून आपण तशी प्रोव्हिजन केलेली आहे की त्याच्यामध्ये जे काय तू भरले असेल त्याचा रिफंड मिळणार नाही, नायदर जर काय तू नसतील भरले असतील तर त्याचं रिकव्हरी काय होणार. म्हणजे ही आपण प्रोव्हिजन करून ठेवले की वन्स ही डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे काय पेमेंट केलेलं आहे तर ते त्याचे आपण त्याला रिफंड दिला जाणार नाहीये. नेक्स्ट आहे ऍप्लिकंटचं डेफिनेशन. मगाशी आपल्याला भोसले साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी जो डेमो दिला होता त्याच्यामध्ये ते RD URD च्या बाबत सांगितलेलं आहे. तर ऍप्लिकंटच्या डेफिनेशन मध्ये ऑब्व्हियसली वन हु इज इन एरियर्स, तर हा रजिस्टर्ड असो अथवा नसो, तर रजिस्टर्ड नसेल तर त्याची काय प्रोसिजर आहे ती मगाशी आपण पाहिलेली आहे. आताच्या डेफिनेशन मध्ये आपण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पण इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे एखाद्याच्या असेट जर काय जप्त झाले असतील तर ते फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला त्याच्यावरचा जो काय आपल्या सेल्स टॅक्सचे काय ड्यूज असतील, एमव्हॅटचे काय ड्यूज असतील ते सोडून ते असेट क्लिअर करून घ्यायचं असेल तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला पण आपण ती विंडो ओपन ठेवून दिलेली आहे. आणि पूर्वीच्या ॲम्नेस्टीमध्ये ज्यांनी कोणी बेनिफिट घेतले असतील तर पूर्वीच्या ॲम्नेस्टीमध्ये काही ड्यूज राहिले असतील, कारण पूर्वी आपण पार्ट विड्रॉल होतं अपीलचं, तर तिथे जे काही ड्यूज शिल्लक राहिले असेल अपीलमध्ये असेल किंवा त्यांनी पूर्वी ऑप्ट काही पोर्शनसाठी केला असेल तर तो पण आता अप्लाय करू शकतात. दिस गोज विदाउट सेइंग, बिकॉज असं काही कुठे काही बार नाही आहे की कोणी ऍप्लिकेशन करू शकतो अथवा नाही करू शकत. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ ऍप्लिकंट. नंतर रेक्विजिट अमाऊंट आपण डिफाईन केलेली आहे की रेक्विजिट अमाऊंट म्हणजे काय, की ती त्याचं काय आहे स्ट्रक्चर आहे. त्याच्यात अनडिस्प्युटेड टॅक्स आहे, डिस्प्युटेड टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फी, हे ज्या ऍक्ट मध्ये जे एक शेड्यूल दिलेलं आहे त्याप्रमाणे त्याला भरायचं आहे. म्हणजे 5 भरले तर 95 माफ होतील, 50 भरले तर उर्वरित 50 भरले. तर रेक्विजिट अमाऊंटचं डेफिनेशन ह्याच्यासाठी की काही लोकांनी जे काय पेमेंट केलं असेल या पिरियड मध्ये, जर काय कोणी अपील मध्ये गेला असेल आणि अपील मध्ये काही पेमेंट केलं असेल तर दॅट पेमेंट इज टुवर्ड्स अपील, ही हॅज नॉट मेड दॅट पेमेंट टुवर्ड्स युअर सेटलमेंट ऍक्ट 2022. तर आपले हे रेक्विजिट अमाऊंटचं डेफिनेशन असेल त्यावेळेला आपण ते दाखवू शकतो की बाबा हे जे पेमेंट केलेलं आहे त्याच्यासाठी पहिले तुला त्याचे एरियर्स मध्ये जाऊन त्याचे एरियर्स ओरिजिनल ऍक्ट मध्ये ते पकडले जातील आणि मग उरलेलं जर काय तुला ह्याच्याप्रमाणे जे उरलेले एरियर्स राहतील त्याच्यावर तुला या सेटलमेंट ऍक्ट प्रमाणे काही जे पर्सेंटेजेस दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे पेमेंट करावं लागणार आहे.
So just I am inviting your attention to the definition of requisite amount. आता आपण requisite amount हे का बघतोय, कारण आपण त्याच्यामध्ये तर हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण त्या टीचा टॅक्सचा टी जो आहे तो आपण डिस्प्युटेड अनडिस्प्युटेड, म्हणजे आपण व्यापाऱ्यांना जेव्हा ही ॲम्नेस्टीचं सवलत देतो आहे त्यावेळेला आपण गव्हर्नमेंट इज कॉन्शियसली टेकिंग केअर टू जो अनडिस्प्युटेड, ज्याचा आपल्या दोघांमध्ये काही वाद नाहीये, तो पूर्णपणे भरून घेतोय. मग तो भलेही कुठल्या पिरियडचा असो, पिरियड प्रायर टू 31/3/2005 असो किंवा 1/4/2005 नंतरचे पिरियड. आपल्याला ह्या सेटलमेंट ऍक्ट मध्ये आपल्याला ड्यूज हे सेटल करून घ्यायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे की पूर्वीच्या 31/3/2005 पर्यंतचे जे ऍक्ट्स आहेत त्यांचे सेटलमेंट होण्यासाठी जे काही पर्सेंटेज भरावे लागणार आहेत ते कमी प्रोपोर्शन मध्ये ठेवून दिले आहेत. 1/4/2005 नंतरच्या ऍक्ट जर काय सेटलमेंट घ्यायचंय त्याचं आपण जास्त प्रपोर्शन ठेवून दिलेले आहेत. आपण पुढे बघूच, पण ह्या रिक्विजिट अमाऊंट सांगताना मला थोडंसं त्याच्याबद्दल बोलावं असं वाटलं. नंतर आहे आपलं डेफिनेशन ऑफ अनडिस्प्युटेड टॅक्स. तर आपण हे 10 गोष्टी आपण डिफाईन केलेल्या आहे आणि आपण जसं गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे जे काय गुड्स नाहीत ते सर्व्हिसेस, जे काय सर्व्हिसेस नाहीत ते गुड्स, तर आपण अनडिस्प्युटेड टॅक्स काय आहे ते सांगितलंय आणि जे अनडिस्प्युटेड जे याच्यामध्ये नाही बसत आहे ते डिस्प्युटेड आहे. तर हे माझं एक रिक्वेस्ट आहे की वी हॅव ट्राईड टू कव्हर ऑल, म्हणजे आपल्याला ह्या ऍक्ट मध्ये जो काही डिस्प्यूट येऊ शकतो ते आपलं मत आणि व्यापाऱ्याचं मत ह्याच्यावर इथेच फक्त डिस्प्यूट येऊ शकतो की त्याला वाटत असेल की हा माझा डिस्प्युटेड आहे, आपल्याला वाटू शकतो अनडिस्प्युटेड. पण आपण हे जे अनडिस्प्युटेड टॅक्सचं डेफिनेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. तर तुम्हाला जे काय डिस्प्यूट कधी आले तर आम्हाला HQ1च्या टीमला तुम्ही कळवा की कुठे ह्याच्यामध्ये fall in this undisputed will go into a disputed. आपण अनडिस्प्युटेड टॅक्सच्या डेफिनेशन वर जर काय नजर टाकली तर काय घेतलेलं आहे आपण, म्हणजे व्हेरी ऑब्विस गोष्टी आहेत त्या, म्हणून अनडिस्प्युटेड ऑडिट सेक्शन. Madam, please unmute yourself. मॅडम अनम्यूट करायला लागेल. झालेला आहे. मॅडम म्यूट झालंय, प्लीज केलेलं आहे, प्लीज अनम्यूट करा. पार्टिसिपंट प्लीज आपल्या माईक कडे लक्ष ठेवा, सगळ्यांना म्यूट ऑल करायला लागतंय त्यामुळे मग फॅकल्टीला पण त्रास होतोय. दहा आपण ह्या कंटिन्जन्सीज आयडेंटिफाय केलेल्या आहेत अनडिस्प्युटेड टॅक्स मध्ये. तर दीज आर आपण बघितलं तर सर्व इट इज व्हेरी क्लिअर कॅट दिस कॅनॉट बी डिस्प्युटेड, इट इज अनडिस्प्युटेड. ह्याच्या व्यतिरिक्त काय नसावं असं मला वाटतं. पण काय घेतलंय याच्यामध्ये तर टॅक्स कलेक्शन घेतलेलं आहे. तर टॅक्सेशन पेमेंट म्हणजे तू स्वतःच म्हटलं की एवढे मला पेएबल आहे ते, त्यांनी जे काय टॅक्स इन्क्लुसिव्ह जे काय असेल ते आपण 3 मध्ये कव्हर झाले. 4 केलं असेल ते घेतलेलं आहे. नंतर जे ऑडिटरने रेकमेंड केलं आणि तुला स्वतःलाच ऍक्सेप्टेबल आहे ते अनडिस्प्युटेड घेतलेलं आहे. TDS जो कट केलेला आहे तो अनडिस्प्युटेड आहे. 31A खालचं जे कलेक्शन आहे ते पण अनडिस्प्युटेड आहे.
एनरोलमेंट सर्टिफिकेट होल्डरला जो काय टॅक्स भरायचा आहे तो अनडिस्प्युटेड आहे. डिडक्ट म्हणजे जसं एमव्हॅट मध्ये TDS केलाय तसं PT खाली जो एम्प्लॉयर TDS करतो तो अनडिस्प्युटेड ठेवलाय. आणि सर्वात फक्त शेवटचं हे जे अमाऊंट ऑफ disallowed set off under Rule 52A or Rule 52B of the VAT which is eligible to be claimed in the subsequent period. तर एरवी आपण कसं सेट ऑफ कसं माझं परचेस करते, whatever I purchase I take the set off सेम. पण ह्या ज्या इव्हेंच्युअलिटीज होत्या, या ज्या पॅकेज स्कीम साठी जे मेगा युनिट साठी किंवा ह्या स्कीम साठी जे काही परचेसेस होते त्यांना आपण काय प्रोव्हिजन आणली होती की तुम्ही परचेस करा आणि ज्या वेळेला तुम्ही सेल कराल त्या महिन्यामध्ये तुम्ही त्याचा सेट ऑफ घ्या. म्हणजे हे आपण एक डिव्हिएशन होतं आपल्या नॉर्मल सेट ऑफच्या प्रॅक्टिस प्रमाणे. तर आपण त्यांना तशी प्रोव्हिजन केली होती. तर ज्यांनी कोणी त्या डिव्हिएशन प्रमाणे न हे करता जर काही तो सेट ऑफ घेतला असेल ज्या महिन्यात त्यांनी परचेस केला असेल तर आपण त्याला इथे डिसअलाव करतोय आणि पुढे त्याला एलिजिबल करतोय तो घेण्यासाठी. त्यामुळे जो काही डिसअलाव झालेला असेल तो आपण अनडिस्प्युटेड गेला. बिकॉज वी नो दॅट इन द नेक्स्ट मंथ where the sale actually takes place, the resale actually takes place, that time the taxpayer will be eligible to claim that set off. तर ह्याच्यामध्ये काय अनडिस्प्युटेड टॅक्स डेफिनेशन मध्ये टॅक्स कलेक्शन दिसते जे त्यांनी सेपरेटली कलेक्ट केले. तुमचं टॅक्स डिडक्शन जे आहे स्वतः व्यापाऱ्यांनी जे ऑडिट रिपोर्ट मध्ये डीलरच्या ऑडिटरच्या रेकमेंडेशन ऍक्सेप्ट केलेले आहे ते अनडिस्प्युटेड घेतलेले आहेत. आणि हा जो शेवटचा सेट ऑफ आहे तर नथिंग बियॉन्ड दिस इज अनडिस्प्युटेड टॅक्स सो फार. जे आता आपण ट्रेनिंग घेतो नंतर तुम्हाला कुणाला काही आढळलं तर आम्हाला निश्चित सांगा की ह्याच्यामध्ये हे पण घेतलं असतं तर बरं असं. पण आय डोंट फील की आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त काय असेल. कारण आता बघा दुसरं जे का आपण डिस्प्युटेड टॅक्स सर्क्युलर मध्ये उदाहरणं दिलेली आहेत तर ती काय घेतलेली आहेत की एखादा क्लेम डिसअलाव झालेला आहे. तो आय हॅव क्लेम सम लेबर चार्जेस, आय हॅव क्लेम सम अमाऊंट ॲज टॅक्स फ्री. तो मी त्याच्यावर टॅक्स भरलेलाच नाही आहे. तुम्ही म्हणतात हे अलावेबल नाहीये तर आता तुम्ही आता टॅक्स लावत आहेत तो तिथे डिस्प्युटेड. काही जर काय आपण CST ऍक्ट खालचं आपण डेक्लेरेशन असतील तर तिथे पण त्यांनी तो 2% प्रमाणे तो भरलेला त्याला वाटतं की आपल्याला हे एलिजिबल आपल्याला हे डेक्लेरेशन येणार आहेत तर आपला हा असेल ह्या CST या डेक्लेरेशन खाली जाऊ शकतो. किंवा माझा एक्सपोर्ट असेल, माझा सेल इन ट्रान्झिट, सो दॅट डीलर हॅजंट कलेक्टेड एनिथिंग मोर इन दॅट केस. आणि आता आपण म्हणतोय की तुझं म्हणतोय म्हणजे सपोर्टेड विथ फॅक्ट्स की बाबा हे बरोबर नाहीये. तर अशा केसमध्ये वी आर ट्रीटिंग दीज थिंग्स एज डिस्प्युटेड. सो म्हणजे डिस्प्युटेड आणि अनडिस्प्युटेड ऍक्ट जे काय डेफिनेशन किंवा अंडरस्टँडिंग करताना हा पर्स्पेक्टिव्ह लक्षात ठेवा की तिथले एक्झाम्पल्स बघा, इथल्या गोष्टी इथे असं हे पर्स्पेक्टिव्ह ठेवून तुम्ही अंडरस्टँड करा त्या गोष्टी की जिथे आपण डिसअलाव केलेला आहे त्यांनी कलेक्टच केलेला नव्हता ते आणि आता आपण डिसअलाव करतोय तर ते मध्ये गेलेले ते क्लेम्स असतील ते डिसअलाव झालेले आहेत. सो दिस इज अनडिस्प्युटेड अँड डिस्प्युटेड टॅक्स. अदर दॅन मी हे एक्झाम्पल्स आता जे सांगितले तेच सर्क्युलर मध्ये आलेत ते मी पुढच्या स्लाइड मध्ये घेतले. दिस म्हणजे आपला जर काय आपण सेटलमेंट ऍक्ट बघितला तो पहिला पोर्शन आपला डेफिनेशन. तर डेफिनेशन साठी आपण एरियाज बघितले. एरियाज नंतर आपण तो हे डिस्प्युटेड अनडिस्प्युटेड ऍप्लिकंट बघितलं. तर डेफिनेशन एवढं पुष्कळ आहे आपल्याला म्हणजे पुढे जाण्यासाठी. देन वी कम टू दॅट ऍडजस्टमेंट अँड डिटर्मिनेशन ऑफ एरियाज. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की म्हणजे काय करायचं की सेटलमेंट ऍक्ट सुरू होताना आपल्याला ज्या टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी त्या TIPचं आपल्याला बायफर्केशन असलं पाहिजे आपल्याकडे 1 एप्रिलला की ह्या टॅक्स पैकी किती अनडिस्प्युटेड आहे, किती डिस्प्युटेड आहे, किती इंटरेस्ट आहे आणि किती पेनल्टी आहे. तर काही जी एखाद्या 1 एप्रिल रोजी जर काय सपोज 1 लाख हे शिल्लक आहे तर आपण त्याचं जे हे आहे 3 प्रकारचे एरियाज आपले रिटर्न मध्ये तुम्हाला समजेल असं टॅक्स आहे जो ऍडमिट केलेला आहे तो अनडिस्प्युटेड असणार, तिथे काही गोष्टी येणार नाहीत. ऑडिटरच्या ड्यूज मध्ये पण तुम्हाला समजेल की त्यांनी जे ऍक्सेप्ट केलेले आलेले आहे ते अनडिस्प्युटेड आहे. उरलेला जो टॅक्स क्वांटम राहिलेला आहे तर त्याच्यामध्ये परत त्यांनी जाऊन बघायचंय की ह्या 10 पैकी मी कुठे बसतोय का, बसतोय तर तेवढ्या पुरता तो अनडिस्प्युटेड होऊन जाईल. किंवा आपण बघायचं की उरलेल्या ह्याच्यामध्ये हे 10 मध्ये कोणी बसतंय का.
तिसरं आहे आपलं स्टॅच्युटरी ऑर्डर. तर स्टॅच्युटरी ऑर्डर मध्ये पण आपल्याला बघितल्यावर लक्षात येतं की जे ड्यूज फायनल ड्यूज आलेले आहेत ते कशामुळे आलेले आहेत. तर आपल्याला मेन फक्त 1 एप्रिल 2022 साठी आपल्याला पहिले वर्किंग असलं पाहिजे की डिस्प्युटेड टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी हे असलं आपल्या समोर की त्याच्यापूर्वी त्यांनी जे पेमेंट केलेलं आहे तर त्यांनी भलेही ते पेमेंट करताना त्या चलनवर इंटरेस्टच्या समोर दाखवलं असेल, पेनल्टीच्या समोर दाखवलं, कुठल्याही त्यांनी त्याच्या समोर दाखवलं असेल तरी तुमच्या समोर जर ह्या UD DT I आणि P ह्याच्या समोर तुम्हाला ते ऍडजस्ट करायचंय. ते पण पहिले तुम्हाला डिस्प्युटेड त्या सिक्वेन्सने ऍडजस्ट करून मग तुम्हाला तुमचे ड्यूज फाइंड आउट करायचे. याच्यासाठी जे आपण नंतर एक्झाम्पल दिलेले त्याच्यामध्ये हे कव्हर झालेले आहे. मग मी तुम्हाला जे मगाशी म्हटले की स्टॅच्युटरी जरी 3 प्रकारचे बघितले तरी फक्त स्टॅच्युटरी ऑर्डर हा असा एरियाचा टाईप आहे जो 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर मध्ये पास झाला असेल तर तो कव्हर होतोय. तेच या स्लाइड मध्ये दिसत आहे. तर हे जे डिटर्मिनेशन करायचंय जे त्यांनी अमाऊंट्स भरलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं डिस्प्युटेडचं वर्किंग रेडी असलं पाहिजे आणि त्याच्यासमोर तुम्ही जे त्यांनी पेमेंट केलं असेल ते ऍडजस्ट करायचंय. तर हे करताना आपल्याकडे पूर्वीचे काय आपल्याला काय लागणार आहेत, रिटर्न्स असेल तर तो म्हणजे व्यापारी जर काही इंटरेस्टेड असेल अमनेस्टीसाठी तर तो ते नेसेसरी सगळे डॉक्युमेंट्स जोडेल. त्यामुळे ते त्याच्याकडूनच आपल्याला मिळणार आहे. बिकॉज इफ दिस अमनेस्टी स्कीम गोज त्याचा पिरियड संपल्यानंतर आपण त्याच्या मागे लागणार आहोत. तर जो रिअली इंटरेस्टेड असणार आहे ही विल बी सप्लाइंग दोज पेपर्स. अन्यथा आपल्याकडे जे काही पेपर्स वगैरे काही डिस्ट्रॉय वगैरे झाले असतील तर तुम्ही तुमच्या जेसीच्या मार्फत ते जे फॅक्ट्स असतील ते इथे हेड ऑफिसला कळवा की काय तुम्हाला अडचणी येऊ शकतात या गोष्टी डिटरमाइन करताना. कारण ते आपल्याला फार महत्वाचं लागणार आहे हे जे एरियाचं बायफर्केशन. बिकॉज ऑन द बेसिस ऑफ दॅट आपण पुढे ते सांगितलंय की अनडिस्प्युटेडला किती भरायचंय, डिस्प्युटेडला किती भरायचं आहे. त्याच्यानंतर हे ज्या ऍक्ट मध्ये हे एक प्रोव्हिजन आणलेले आहे की आपण 10,000 पर्यंतचे त्याचे ड्यूज असतील. म्हणजे आता हे बोलताना आपल्याला हे होतं म्हणजे असा प्रश्न पडतात की मग माझे 30,000 ड्यूज 1 एप्रिलचं तर माझे 10,000 पर्यंतचे जाणार का, म्हणजे माझे 20,000 जाणार का. तर नाही, कुठल्याही स्टॅच्युटरी ऑर्डर प्रमाणे जर काय तुमचे ड्यूज 10,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील तर ते वाईप आउट होणार आहेत. तर ही राईट ऑफची जी आहे ती स्टॅच्युटरी ऑर्डर साठीच आहे आणि स्टॅच्युटरी ऑर्डर जी आहे ती ज्या आपले जे पिरियड्स आहेत 30 जून 2017 पर्यंत जे पिरियड आहेत रेलेव्हंट ऍक्ट जे असतील किंवा कुठल्याही प्रकारे अपील किंवा कुठल्याही स्टॅच्युटरी ऑर्डर मध्ये असतील तर ते राईट ऑफ होणार आहेत. आणि त्या असे स्टॅच्युटरी ऑर्डर मधले जे ड्यूज आहेत ते 10,000 किंवा 10,000 पेक्षा कमी. म्हणजे हे जो याच्यासाठी सांगितलं की ते लिहिताना ते शब्द हे करताना आम्हाला असं आलं की ते कोणा थर्ड पर्सनला वाचायला दिला त्याचा असा अर्थ येत होता की 30,000 आमचे ड्यूज आहेत तर त्याच्यातले 10,000 जाणार, 20,000 मला. तर तसं नाही आहे. ते एखाद्या स्टॅच्युटरी ऑर्डर प्रमाणे जर काही तुमचे ड्यूज 10,000 असतील, 10,000 किंवा त्याच्यापेक्षा खाली असतील तर ते राईट ऑफ होणार आहे. आता हे राईट ऑफ होण्यासाठीच आपल्याला असं समजतं की 30 जून पर्यंत आपल्याला त्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. राईट ऑफच्या जे काय ऑर्डर्स पास करायचे तर सर्क्युलर मध्ये म्हटले थोड्या नंतर काही आपल्या हेड ऑफिस कडून पण तुम्हाला नंतर त्याच्याबाबत सूचना येतील. तर ह्याच्यामध्ये आपण आणखीन काय ऍड केलं की ह्या ड्यूज वरचा जो पोस्ट असेसमेंट इंटरेस्ट आहे तो पण त्या इट ऑल्सो स्टँड्स रिटर्न ऑफ अलॉंग विथ दोज मेन ड्यूज. तर हे झालं राईट ऑफचं प्रोव्हिजन. नंतर आता अमनेस्टीकडे आलो. मला कोणत्या एरियाजना मिळणार आहे अमनेस्टी ते आपल्याला फायनल झालं. कुठले ऑर्डर्स पास झाले अमनेस्टीच्या पिरियड मध्ये त्याला पण ते पण आपण समजून घेतलं. आता मला कशा प्रकारे ऍप्लिकंटला ह्या अमनेस्टीचा बेनिफिट घेता येणार आहे. तर एक तर लमसम ऑप्शन आहे. लमसम म्हणजे वन टाइम पेमेंट ऑप्शन आणि इन्स्टॉलमेंट ऑप्शन. लमसम ऑप्शन हे इट इज लमसम ऑप्शन इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द वन टाइम ऑप्शन पेमेंट ऑप्शन. तर लमसम ऑप्शन कुणाला मिळतं
आणि लमसमचा अर्थ म्हणजे रोख एक रकमी, म्हणजे तिथे तुम्हाला हे जे टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टीचं बायफर्केशन नाही लागणार आहे. म्हणजे टॅक्स पोटी मला किती भरायचे आहेत, इंटरेस्टच्या समोर मला किती भरायचे आहेत, पेनल्टी, तर माझे ड्यूज जे काय असतील. आणि इथे त्यांनी आपण लमसमसाठी आपण 10 लाखापर्यंतची लिमिट ठेवलेली आहे. तर 10 लाखापर्यंत जर काय तुमचे स्टॅच्युटरी ऑर्डर प्रमाणे ड्यूज असतील तर ते डायरेक्ट त्याच्यात 20% भरायचे, 80% वे होणार आहेत. आता ऑप्शन्स कोणते आहेत? वन टाइम पेमेंट ऑप्शन, इन्स्टॉलमेंट, अनडिस्प्युटेड टॅक्स, डिस्प्युटेड टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टीचं बायफर्केशन तुमच्या समोर, जे कंपोनंट आहेत हे तुमच्या समोर असलं पाहिजे. सांगायचं म्हणजे पर्सेंटेज भरायचे आहेत ते आपण वेगवेगळे ठेवून दिलेले आहेत. आणि त्याचा अनेक्षर वेगळा आहे. अनेक्षर ए जे आहे ते 1/4/2005 ते आता 30 जून 2017 पर्यंतच्या ऍक्ट खाली जे ऑर्डर्स पास, ऍक्ट खाली 30 जून 2017 पर्यंत ज्या ऑर्डर्स पास झालेल्या आहेत त्याच्यासाठी आहे. हा आपला वॅट पिरियड आहे, वॅट नंतरचा पिरियड आहे, तिथे आपण पर्सेंटेजेस जास्त ठेवून दिलेले आहेत. आणि अनेक्षर बी हा 31 मार्च 2005 पर्यंतचे जे काय ऑर्डर्स झाले असतील, पिरियडचे ऑर्डर्स पास झाले त्याच्यासाठी आहे. सी, प्रोबॅबली दिस मे बी द लास्ट चान्स फॉर द ऍप्लिकंट्स और आवर डीलर्स टू गेट रीड ऑफ दॅट ड्यूज अँड ऑल्सो फॉर अस टू गो इन रिअल टाइम इन टू जीएसटी. त्यामुळे हे जे काय ऑप्शन्स त्यावेळेला जी ब्रेनस्टॉर्मिंग किंवा आपल्या डिपार्टमेंटचे हायर अपनी जे काय डिसिजन झाले, तर हे स्कीम अट्रॅक्टिव्ह करण्याच्या दृष्टीने आपल्या लोकांना जीएसटीला रिअल टाइम लक्ष देता यावं, ह्याच्यासाठी हे जे काही आपण स्कीमला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठीच्या या गोष्टी केलेल्या आहेत. ते अट्रॅक्टिव्ह करताना इन्स्टॉलमेंट ऑप्शन जरी दिलं, म्हणून मी तुम्हाला काही वन टाइम म्हणजे दोघांना एकाच तराजूमध्ये नाही ठेवलेले आहे. तर मग इन्स्टॉलमेंट ऑप्शन घेतोय, मग आपल्याला एवढ्या उशिरा पैसे मिळणार आहेत, त्याचे आपण रेट्स, त्याच्या कमेन्शुरेट आपण त्याचे जे काय त्याला जे भरायचे आहेत त्या गोष्टी ऑब्व्हियसली हायरच ठेवणार आपण त्याचं, आणि तशा प्रकारे ठेवून दिले. म्हणजे स्कीम अट्रॅक्टिव्ह करताना वी आर नो कॉम्प्रोमाइज टू द रेव्हेन्यू. तर हे आपले ऑप्शन चार्ज करण्यासाठी लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. इन्स्टॉलमेंट ऑप्शन, आता इन्स्टॉलमेंट ऑप्शन साठी आपण परत जाऊ की इन्स्टॉलमेंट ऑप्शन आपण काय सांगितलंय की तुमचे एरियाज आहे 50 इन एक्सेस ऑफ 50 lakhs पेक्षा पाहिजेत. आता इन एक्सेस ऑफ 50 lakhs इथे म्हणजे मी डेफिनेशन वर जाते परत. त्या एरियाज मध्ये काय डेफिनेशन आहे, तर एक स्टॅच्युटरी ऑर्डर आहे, एक रिटर्न ड्यूज, एक ऑडिटरचे ड्यूज आहे. तर स्टॅच्युटरी ऑर्डरला प्रॉपर पिरियड आहे, तर तुम्ही बघणार ती स्टॅच्युटरी ऑर्डरच्या पिरियडचा त्या काय आहेत, तर त्याप्रमाणे जर काय 50 लाखाच्या वरती असेल तर मी तिथे जाऊन घेणार. पण रिटर्न ड्यूजच्या बाबतीमध्ये तसं नसतं. 12 महिन्याचे 12 रिटर्न्स असू शकतील, किंवा कुठल्या वर्षाचे कुठले 4-5 रिटर्न्स राहिले असतील, किंवा तो म्हणजे असे रिटर्न्सला पिरियॉडिसिटी प्रमाणे, मंथली, क्वार्टरली प्रमाणे तो त्याचे जे रिटर्न ड्यूज असतील. तर इथे आपण ऍक्ट मध्ये काय केलेलं आहे की तू सेपरेट ऍप्लिकेशन करू शकतो, किंवा तू त्या फिनान्शियल इयर मध्ये जे रिटर्न ड्यूज असतील तुझे त्याचं तू एकत्रितपणे ऍप्लिकेशन करू शकतो. तर एकत्रितपणे ऍप्लिकेशन करताना जर काय त्याची जी टोटल एरियाज 50 लाखाच्या पुढे गेले तर ही विल बी एलिजिबल फॉर द इन्स्टॉलमेंट ऑप्शन. अनलेस आणि instead of that if he goes for a separate application for each of his return dues, though they cumulatively 50 लाखाच्या पुढे जाते असं कोणी करणार नाही म्हणा, पण तर त्याला घेता येणार नाही. तर एरियर्स इन्स्टॉलमेंटच्या बाबतीमध्ये एरियर्स जर काय एक्सेस 50 lakhsच्या वरती असतील तर तुम्हाला त्याचा इन्स्टॉलमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. मी फक्त त्या रिटर्न ड्यूज साठी ओपन केलं, कारण बाकीच्या स्टॅच्युटरी ऑर्डरला तो फिनान्शियल इयरचा पिरियड असतो. इव्हन ऑडिट रिपोर्टला पण एक फिनान्शियल इयरचा पिरियड असतो. पण रिटर्नला इट मे बी अ मंथली रिटर्न, इट मे बी अ क्वार्टरली रिटर्न. सो आय जस्ट एक्सप्लेन दिस पार्ट. हे जसे आपण म्हटल्याप्रमाणे अनेक्षर ए आहे, अनडिस्प्युटेडला 100%. आता अनेक्षर ह्या कुठल्या पिरियडसाठी आहे, तर वॅट पिरियडसाठी, म्हणजे 1 एप्रिल 2005 ते 30/6/2017 पर्यंतच्या पिरियडसाठी आहे. तुम्हाला 100% भरायचं आहे डिस्प्युटेड टॅक्सच्या, अनडिस्प्युटेड टॅक्सच्या.
डिस्प्युटेड टॅक्स असेल तर 50% भरायचा आहे. जर काय तू वन टाइमला जातोय, इथे बघा आपण 56% ठेवलेलं आहे. 56% बाय 6% वी हॅव ऍडेड द, म्हणजे तिथे जास्त त्याला भरणा ठेवून दिले आहे. जस्ट बिकॉज इज ऑप्टिंग फॉर द इन्स्टॉलमेंट ऑप्शन अँड सो आपल्या ट्रेजरीमध्ये ते पैसे उशिरा येणार आहेत. इंटरेस्ट साठी सेमच आहे. 15 भरले तर 85. पेनल्टी साठी पण सेमच ठेवलेलं आहे. 5 भरले तर 95 केलेलं आहे त्या डिस्प्युटेड मध्ये. असेसमेंट इंटरेस्ट हा 100% माफ आणि लेट फी पण 5 भरले तर. मॅडम आपला आवाज डिस्टर्ब होतोय. 2005 पर्यंत पण अनडिस्प्युटेड टॅक्स पूर्ण भरायचा आहे. पण आवाज होतोय. हा मॅडम, आवाजामध्ये डिस्टर्बन्स येतोय. अच्छा, पण इथे आम्हाला नाही जाणवत आहे तसं काय. मध्येच जातोय असा. अच्छा, जसं इंटरनेटचं हे इथेच आहे ना. येतोय का आता? हो, हॅलो, आता येतोय. हा, येस येतोय मॅडम. इको येतो मॅडम, इको. सॉरी हा, म्हणजे नाही, 1 सेकंड. त्याच्यावर काय नोटिफिकेशन येत असतील. ओके, सो अनेक्शर बी, am I audible? येस. सॉरी हा, वी वर नॉट अवेअर की सच डिस्टर्बन्स आहेत ते. अनेक्शर बी जे आहे, अनेक्शर बी हे 31 मार्च 2005 पर्यंतच्या पिरियड साठी आहे. अगेन इथे 100% डिस्प्युटेड अनडिस्प्युटेड भरायचे आणि डिस्प्युटेडला 50%, 30%, तिथे 50% भरायचे होते तर इथे वन टाइमला 30% भरायचे आहेत आणि इन्स्टॉलमेंटला 34%. म्हणजे 50-56 तिथे होतं तर इथे 30-34 आहे. पण तिथे 10-85 ते 10-90 आहे. 30-34, 10-90, 15 आणि 10. 30 भरले तर 70 माफ आणि 34 भरले तर 66 वेवर आहे. तसंच इंटरेस्ट साठी 10-90 आणि वन टाइमला सेम ठेवून दिलेला आहे. पेनल्टी 5% आणि 95 माफ. अमाऊंट ऑफ पोस्ट असेसमेंट इंटरेस्ट पण 0. तुम्ही इथे बघाल की इथे एक 6वा तुम्हाला लेट फी दिसणार नाही. तर लेट फी आपण हे 2005 नंतर जेव्हा आपण सिस्टम आपण जेव्हा आपले इलेक्ट्रॉनिक ज्या गोष्टी सुरू झाल्या त्याच्या अनुषंगाने तेव्हा लेट फी दिसले. त्यामुळे अनेक्शर बी मध्ये तुम्हाला लेट फी दिसणार नाही. आणि शेवटचं ऑप्शन असणार आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं असेल तर ते लमसम साठी दोन्ही बिफोर 31/3/2005 आणि आफ्टर 31/3/2005 ते सेमच ठेवून दिलेलं आहे. 20%. 20% भरले तर 100% माफ. आता इथे फक्त आपण एक वेगळं म्हणजे आपण एंट्री टॅक्स साठी एक वेगळा सेक्शन ठेवून दिलेला आहे. त्या सेक्शन मध्ये कसं म्हटलेलं आणि तो सेक्शन कोणासाठी आहे तर तो रिक्विजिट अमाऊंट डिटरमाइन करतोय एंट्री टॅक्सची जर काही स्टॅच्युटरी ऑर्डर झाली असेल तर. हे फक्त लक्षात द्या की एंट्री टॅक्सची जर काही स्टॅच्युटरी ऑर्डर झाली असेल तर त्यांनी आणि इथे इन्व्हाइटची करस्पॉन्डिंग ऑर्डर झाली असेल अथवा नसेल तर आपण तिथे फक्त एक फॉर्म्युला दिलेला आहे काही की कशा प्रकारे असे जर काही त्याचे स्टॅच्युटरी ऑर्डरचे ड्यूज असतील एंट्री टॅक्सच्या तर आपण काय सांगतोय की तुला जे एंट्री टॅक्स पेएबल आहे ते भर किंवा आता ह्याची फक्त बिफोर आय टेल द फॉर्म्युला आपण त्याचा पार्श्वभूमी बघा की आपण असेसमेंट करताना किंवा आपण रिटर्न भरताना तसंच एमवॅटचं रिटर्न भरताना आपण त्याचा सेट ऑफ घेत असतो. म्हणजे मी इथे 100 रुपये भरले तर 100 रुपयाचा मला सेट ऑफ मिळत असतो. पण आपल्याला माहिती की आपल्याकडे रिटर्न बाबा तू एवढे भरलेत पण त्याच्यापैकी तुला एवढं आम्ही रिटर्न करणार आहे. तू हे गुड्स आणले, हे गुड्स परचेस केलेत त्यामुळे त्याला 3% रिटेन्शन करू किंवा तू हे जे कसे ब्रांच ट्रान्सफर
तर आम्ही तुला रिटेन्शन करू. तर हे जे आपले जे वॅटचे सेट ऑफचे आणि बीएसटीचे सेट ऑफचे जे रिडक्शन रूल्स असतील किंवा जे डिसअलाउन्सचे रूल्स असतील त्याप्रमाणे जर काय तो त्यांनी एंट्री टॅक्स भरलेला असेल तर इथे जर त्याचा सेट ऑफ मिळणार नसेल किंवा तो कमी मिळणार असेल तर त्या अनुषंगाने त्याला भरायचं. तर आपण काय सांगतो की तुला पूर्ण इथे भरला तर तुला पूर्ण मिळणारच आहे, पण ज्या वेळेला तुझा डिसअलाव होणार आहे ना तर तोच जो डिसअलाउड कंटेंट आहे ना तू पूर्ण भर. तर 100 रुपये इथे तू भरलेले आहेत, तिथे जाऊन तुला त्याचे जर काय 90 रुपयेच मिळणार आहे तर तुझा डिसअलाव किती झालाय 10 रुपये झाले. तर हाच फक्त तू डिसअलाव भरले टॅक्सचाच. तर टॅक्सचे हे 10 रुपये भरले तर तुझा उर्वरित म्हणजे तुझा एंट्री टॅक्सची लायबिलिटी ड्यूज जे आहेत 100 रुपयाचे जे काय त्याचे ड्यूज असतील त्याप्रमाणे ते माफ होऊन जाईल. तर तुम्हाला इथे फक्त बघायला लागणार आहे की एमव्हॅट खाली त्या गुड्सवर किंवा त्या ओकेजनवर जे काय त्यांनी इम्पोर्ट केलंय त्या वस्तूवर कुठल्या कंटिंजन्सी खाली जर काय रिटेन्शन आहे किंवा रिजेक्शन आहे, सेट ऑफ डिसअलाउड आहे तर ते बघावं लागणार. त्याप्रमाणे 100 किंवा 0, 100 किंवा 3 आणि विचेवर इज लेस जे तुम्हाला थोडक्यात जो तुम्ही आपण सेट ऑफ देणार नाही आहोत तो त्याच्याकडून टॅक्सच्या स्वरूपात आपण वसूल करणार आहोत. अदरवाइज ही इज गिवन फुल सेट ऑफ. सो वेअर वी आर रिटेनिंग. आता इथे आपण काय केलंय की सर्क्युलर मध्ये एक्सप्लेन केले की आपण तुम्हाला तुमची एमव्हॅटची ऑर्डर झाली असेल नसेल तरी चालेल, पण तुला माहितीये की तुला ह्याचा जेव्हा तू एमव्हॅट खाली रिटर्न्स भरताना किंवा एमव्हॅटचं तुझं असेसमेंट होईल त्यावेळेला तुझं याचं रिटेन्शन तू ऑफ युअर ओन तुझं 10 रुपये वजा 3 रुपये तुला जे काय रिटेन्शन होणार आहे ते ऑफ युअर ओन तू एस्टिमेट कर, काय डिटरमाइन कर आणि त्याच्याप्रमाणे तू त्याचं विचेवर इज लेस प्रमाणे भरणा कर. तर आपण एंट्री टॅक्स साठी स्टॅच्युटरी ऑर्डर असेल त्यावेळेला हा सेक्शन 9 ठेवून दिलेला आहे. त्याच्याप्रमाणे रिक्विजिट बाकीचा इंटरेस्ट आणि पेनल्टी जो कुठला पिरियड असेल त्याप्रमाणे त्याचा एनेक्शर ए किंवा एनेक्शर बी अप्लाय राहील. आता हे ड्युरेशन फॉर सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ रिक्विजिट. तर आपण ऍप्लिकेशन सांगितलंय की आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येतं की 30 आपण पहिले हे 30 सप्टेंबर पर्यंत ठेवून दिलं होतं, पण बऱ्याच वेळा शेवटच्या दिवशी आपल्याला लक्षात येतं की तो सिस्टमवर लोड येतो म्हणून आपण त्या दोघांमध्ये एक 14-15 दिवसाचा गॅप देण्याचा ठेवून दिलाय की आपण त्यांना सांगितलं की ऍप्लिकेशन तुम्ही 14 तारखेपर्यंत करू शकता ह्या अमनेस्टी खाली. तर आता ऍप्लिकेशन करणार म्हणजे तो म्हणजे आयदर वन टाइम करेल किंवा म्हणजे जो ऑप्शन तो स्वीकारेल त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन तो ऑप्शन दाखवेल, वन टाइमचा ऑप्शन दाखवेल किंवा इन्स्टॉलमेंटचा ऑप्शन दाखवेल किंवा तो काय लमसम म्हणजे लमसम इज ऑल्सो पार्ट ऑफ दॅट वन टाइम पेमेंट. तर इथे आपण 14 तारखेपर्यंत ठेवून दिले. त्याहूनही आपण असं सांगितलं की तुला जर काही 30 दिवसापर्यंत डिले अप टू 30 डेज जर काही आणखीन 30 दिवसापर्यंत डिले झाला तर आपण तो पण त्याला कंडोन करतोय की नंतर पण 30 दिवस तुला अलाव होते. मग इव्हेंच्युअली ती तारीख जाते 13 नोव्हेंबर पर्यंत. पण आपण कुठेही पेमेंट नाही आपण हे केले आहे. आता ऍप्लिकेशन करताना आपण काय सांगितलेलं आहे की रिक्विजिट अमाऊंट ऍप्लिकेशन भरली पाहिजे. आता आपण रिक्विजिट अमाऊंट वन टाइम पेमेंट साठी जी रिक्विजिट अमाऊंट आहे ती वन टाइम पेमेंट साठी त्या ऍप्लिकेशन बरोबर भरायची. पण दुसरा ऑप्शन आहे इन्स्टॉलमेंट ऑप्शन. तर इन्स्टॉलमेंट ऑप्शन साठी आपण काय सांगितलेलं आहे की ऍप्लिकेशन सोबत तू मिनिमम 25% तरी भर आणि मग उरलेलं जे काही तुझं अमाऊंट असेल तू त्याला 3 समान त्रैमासिक हप्त्यात इन 3 इक्वल क्वार्टरली इन्स्टॉलमेंट. मगाशी आपण ह्याच्यामध्ये सांगितलं की आपण तो प्रयत्न होतो की सिस्टम थ्रूच त्याला ते त्याच्या डेट ऍप्लिकेशन केल्याच्या डेट पासून 9 महिन्याच्या आत 3 क्वार्टरली त्याला सिस्टम थ्रूच त्याला ड्यू डेट्स दिले जावे. तर त्याला ऍप्लिकेशन जेव्हा तो करेल ह्या 14 तारखेपर्यंत त्यावेळेला वन टाइमचं पेमेंट असेल, वन टाइम ऑप्शन असेल तर त्याच्यासोबत ती पूर्ण रिक्विजिट अमाऊंट भरायची आहे आणि इन्स्टॉलमेंट ऑप्शन असेल तर त्याच्यातलं जे मिनिमम 25% आहे ते भरायचं आहे. तर आणि आपण इन्स्टॉलमेंट ऑप्शन साठी असं ठेवून दिले की कुठलाही परिस्थिती तुम्ही सगळे जे तुमचे इन्स्टॉलमेंट्स आहेत ते विदिन 9 मंथ्स भरा. म्हणजे तुम्ही ती 3 इन्स्टॉलमेंटचे पहिला आणि सेकंड जे काही डेट्स पाहिले नाही, पहिली डेट तुम्ही अबाइड बाय झालात, दुसरी नाही भरली तर तिसरं भरताना तुम्ही पहिले दोन्ही आहेत या
ती 9 महिन्याच्या जी काय तुमची लास्ट डेट त्याच्या अगोदर भरा. अन्यथा की आपण मग पुढे बघूया की प्रोपोर्शनल बेनिफिट काय कन्सेप्ट आहे. तर आपण इन्स्टॉलमेंट ऑप्शन साठी जो काय तुझे पहिले मिनिमम 25% आहेत ते ऍप्लिकेशनच्या सोबत भरायचे आहेत आणि वन टाइम पेमेंट साठी जे काय एंटायर अमाऊंट आहे रिक्विजिट अमाऊंटची ती त्या ऍप्लिकेशनच्या सोबत भरायची आहे. आपण आता बघूया ही सेटलमेंटसाठी काय कंडिशन्स ठेवून दिलेल्या आहेत. तर आपण इथे मॅन्डेटरी केलेलं आहे की तुझा पूर्णपणे अपील तुला विड्रॉ करून घ्यायचंय किंवा आपण सर्क्युलरमध्ये एक्सप्लेन केलेलं असेल की तुला तुझ्या अपीलमध्ये तुला काही वाटत असेल की तुझे हे काही ड्यूज सेटल होतील, काही तू डॉक्युमेंट दाखवल्यानंतर तुझे ड्यूज काय रिड्यूस होतील, तर देन यू गो टू द अपेलेट अथॉरिटीज अँड गेट दोज केसेस डिसाइडेड अँड देन कम फॉर द एमनेस्टी. तर तुमचे स्टॅच्युटरी ऑर्डर्सचे काय इथे क्लिअर करून घेऊन तुम्ही इथे मग अप्लाय करू शकता. तर ह्या कंडिशन्स मध्ये आपण एक काय केलेलं आहे की तिथे आता जो अपेलेट अथॉरिटी तुमचा अपील विड्रॉलची ऑर्डर पास करेल, तर विड्रॉलची ऑर्डर पास करताना तो अपेलेट अथॉरिटी बघेल ना त्याच्यामध्ये एखादा ऑडिट पॉइंट किंवा काय STRA चे कसलेही इश्यूज असतील त्याच्यामध्ये की विच ही फील्स दॅट दिस शुड बी डिसाइडेड फर्स्ट अँड देन द अपील शुड बी अलाउड टू बी विड्रॉन टू टेक द बेनिफिट. तर त्या अपेलेट अथॉरिटी तोपर्यंत ते बघेल. तर इथे तोपर्यंत हा काय करेल की तुमचं जे काय सबमिशन दिलं असेल ते एक्नॉलेजमेंट दिलं असेल तर ते एक्नॉलेजमेंट वुड बी सफिशियंट प्रूफ ऑफ विड्रॉल ऑफ अपील. तर तोपर्यंत अपेलेट अथॉरिटी त्या गोष्टी बाकीच्या बघून घेईल. तर तोपर्यंत तिथे ह्याला ऍप्लिकेशन करण्यासाठी ते एक्नॉलेजमेंट पण पुरेसं आहे. मग आपण काय म्हटलं की तुला अपील तर मॅन्डेटरी विड्रॉ करायचंय, पण जे इंटर ऍक्ट जे ऍडजस्टमेंट्स असतील तर मला CST ऍक्ट चे ड्यूज आहेत. तर मग ते CST ऍक्ट माझा ती सिच्युएशन अशी आहे की मला एमव्हॅट खाली जो एक्सेस रिटर्न होता, एक्सेस रिफंड होता, सेट ऑफ रिफंड, तो मी माझ्या CSTच्या ड्यूज समोर ऍडजस्ट केलेला होता आणि म्हणून तिथे नंतर तुमचा एमव्हॅटचा आपला असेसमेंट झाल्यानंतर तिथला सेट ऑफ रिफंड कमी झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने मला इथे ड्यूज आलेले असतील. तर मला जेव्हा असे CST ऍक्ट खाली चे ड्यूज आहेत आणि त्याच्यामध्ये मी अपील मध्ये आहे, तर ते जर काही ड्यूज मला अपील मला अमनेस्टीसाठी घ्यायचे असतील तर मी जर काय तो एमव्हॅट ऍक्ट खाली जे अपील आहे ते पण मला याच्यासोबत विड्रॉ करावा लागणार आहे. म्हणजे बिकॉज इट इज इंटरलिंक्ड. तुला इथे ड्यूज कशाने आलेले आहेत तर वाय बिकॉज द एक्सेस इन द एमव्हॅट ऍक्ट वॉज डिसअलाउड. द BST ऍक्ट तिथे डिसअलाव झाल्यानंतर तुझा इथे त्याचा अनुषंगिक त्याचा इफेक्ट इथे आला CSTच्या ऑर्डर मध्ये. सो दॅट वी हॅव एक्सप्लेन इन द सर्क्युलर की असं जेव्हा असतील तर ऍक्टचे ड्यूज विड्रॉ करायचे त्याच्यासोबत हे मोस्टली एमव्हॅट आणि CST ऍक्टच्या एमव्हॅट आणि BST ऍक्ट खाली जो रिफंड आपण CST ऍक्ट खाली ऍडजस्ट करत तर त्यावेळेला तुम्हाला ते त्या मूळ ज्याच्यातून इथे ऍडजस्ट झालेल्या त्या ऍक्टचा पण रिफंड आपल्याला ती ऍक्टचे पण ड्यूज आपल्याला त्या ऍक्टचं पण अपील जर असेल तर आपल्याला ते विड्रॉ करावं लागेल. नंतर आपण म्हटलेलं आहे की ती विड्रॉलची ऑर्डर पास करायची आहे त्यांना, पण काही ऑडिट ऑब्जेक्शन्स असतील तर ते अपेलेट अथॉरिटी बघतील की ते डिसाइड करतील आणि मग ऑर्डर घेतील. तर आपण त्या सर्क्युलर मध्ये एक अपील पण केलेलं आहे व्यापाऱ्यांना पण की तुमच्या ज्या ऑर्डर्स पेंडिंग आहेत कुठल्या स्टेजला तर त्या तुम्ही डिसाइड करून घ्या आणि you can come for the amnesty if these statutory orders are passed during this period 1st April to 30th September. ते आपण त्यांना अपील केलेलं आहे की तुम्ही इथे, पण त्याच्यासोबत आपल्याला पण आपलं प्लॅनिंग करावं लागेल की किती आहेत आपल्याकडे आणि त्याप्रमाणे आपल्याला तो म्हणजे अपेलेट अथॉरिटीजना पण बघून घ्यावं लागेल की किती केसेस मध्ये असं येतील आणि वेदर इट वुड बी फिजिबल फॉर देम टू पास ऑल दीज ऑर्डर्स. दिस इज ऑब्वियसली नॉट ॲज अ ट्रेनर बट ॲज अ कलीग. त्याच्यानंतर मग अशी आपण हे जे फॉर्म्स टू बी यूज फॉर सेटलमेंट हे आता जे टेक्निकल टीम तुम्हाला दाखवणार आहेत त्याच्यामध्ये हे फॉर्म्स आहेत की आपण स्टॅच्युटरी ऑर्डर साठी वेगळा फॉर्म ठेवून दिलेला आहे आणि अदर दॅन स्टॅच्युटरी ऑर्डर जे काही ड्यूज असतील जसं रिटर्न ड्यूज असतील आणि ऑडिट रिपोर्ट असतील त्याच्यासाठी वेगळा फॉर्म ठेवून दिलेला आहे. विड्रॉल ऑफ अपील साठी वेगळा ठेवून दिला आहे. ऑर्डर ऑफ सेटलमेंट साठी वेगळा फॉर्म ठेवला आहे. रेक्टिफिकेशन रिव्ह्यू वगैरे नंतर
मध्ये गेला असेल तर त्यांनी जे काही पेमेंट्स केले असतील तर त्याचे डिटेल्स फर्निश करण्यासाठीचे फॉर्म्स, असे 8 फॉर्म्स आपण दिलेले आहेत. प्रोसिजर टू सबमिट ऍप्लिकेशन अशी आपण पूर्णपणे बघितले तरी सुद्धा ते इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन करणार आहे. आपण पुन्हा एकदा फक्त रिवाइज करूया शॉर्ट मध्ये की इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन ठेवून दिले आपण. सेपरेट प्रोसिजर URD साठी आहे. तुम्हाला प्रोफाईल, पासवर्ड, सेट, रिसेट या गोष्टी बघाव्या लागतील. हे तुम्हाला डेमो त्यांनी मगाशी दिलेला आहे आणि तो पुढे देणारच आहे. व्हेरिफिकेशन करताना जे आपण व्हेरीफाय करताना आपण इथे काय सांगितले, या ऍक्ट मध्ये आपण काय सांगितलं की पेमेंट जरी कमी म्हणजे रिक्विजिट याच्यामध्ये रिक्विजिट अमाऊंटचं जे पेमेंट होणार आहे ते जरी कमी असलं तर तुम्ही रिजेक्ट करू नका, त्याला प्रोपोर्शनेट बेनिफिट आहे. मग मी व्हेरीफाय काय करणार आहे तर त्यांनी ती बरोबर स्टॅच्युटरी ऑर्डर लावली की नाही, त्या स्टॅच्युटरी ऑर्डर मध्ये जे काही ड्यूज दाखवले असतील किंवा ऍक्च्युअल ड्यूज जे आहेत त्याच्याप्रमाणे त्यांनी ऍप्लिकेशन केलेत की नाही, तर या फॅक्च्युअली ज्या फॅक्टच्या संदर्भात जे काही करेक्टनेस आहेत त्या गोष्टी आपल्याला तपासून बघायच्या आहेत. बाकी वेदर अनडिस्प्युटेड, डिस्प्युटेड ते आपण त्याला फक्त ध्यानात आणू, पण त्या गोष्टींनी त्याचं ऍप्लिकेशन रिजेक्ट होणार नाही. बिकॉज व्हॉट एव्हर पेमेंट ही मेक्स टू दॅट एक्सटेंट वी आर गोइंग टू गिव्ह हिम प्रोपोर्शनेट बेनिफिट. आपण आता हे सांगायचं की आपण हे खास करून हे आपल्या लोकांना सोयीस्कर व्हावं म्हणून आपण हे व्हेरिफिकेशन आपण ऍक्ट मध्ये ठेवून दिलं नाही. कारण उद्या आमच्या केसमध्ये डिफेक्ट नोटीस नाही पास केली, आम्हाला शेवट कमीच वेळ मिळाला पैसे भरण्यासाठी, तर ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण हे डिफेक्टचं वगैरे जे काढणं वगैरे ते आपण आपल्या लोकांना सोयीस्कर जावं म्हणून आपण एक सेपरेट इन्स्ट्रक्शन्स थ्रू आपण इश्यू केलेले आहेत. त्या बघून घ्या आणि त्या आपण सर्क्युलर मध्ये पण आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता सेटलमेंटची ऑर्डर आहे ती कधी पास करायची आहे, ती आता 2 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. एक वन टाइम पेमेंट विच ऑल्सो इन्क्लूड्स द लंप सम अँड द अदर ऑप्शन द इन्स्टॉलमेंट पेमेंट ऑप्शन. तर वन टाइम पेमेंट ऑप्शन मध्ये कधी ऑर्डर पास करायची आहे तर लास्ट डेट स्पेसिफाईड फॉर पेमेंट ऑफ रिक्विजिट अमाऊंट. कधी पेमेंट करायचं रिक्विजिट अमाऊंटचं, वन टाइम पेमेंट असेल, वन टाइम पेमेंट ऑप्शन असेल तर त्याला 30 सप्टेंबर पर्यंतच करायचंय. तर मग लास्ट डेट स्पेसिफाईड 3 महिन्याच्या आत तुम्हाला करायचंय, या 30 सप्टेंबर पासून 3 महिन्याच्या आत. सपोज इफ ही हॅज फाइल्ड द अप्लिकेशन ऑन द 30th सप्टेंबर, एरवी कुठलाही जी डेट असेल त्याच्या डेट पासून 3 महिन्याच्या आत. आणि इन्स्टॉलमेंट ऑप्शनची ऑर्डर कधी पास करायची आहे तर द डेट स्पेसिफाईड फॉर 3 महिने कधीपासून, तर जी लास्ट इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी जी डेट स्पेसिफाय केली, तर कायद्यानेच याच्यामध्ये घालून दिलेलं आहे की तुम्हाला सुरुवातीला 25% भरायचे आहेत आणि उरलेले तुला 9 महिन्यामध्ये 3 समान हप्त्यांमध्ये भरायचे. तर जो शेवटचा त्याची जी काही डेट असेल त्याच्यापासून 3 महिन्याच्या आत आपल्याला सेटलमेंट ऑर्डर पास करायची आहे. जे काय वन्स सेटलमेंट ऑर्डर पास झाल्यानंतर त्याचा करेक्टनेस किंवा त्याची फायनॅलिटी आपण सांगितले की स्पेसिफिक CAG चे जनरल ऑब्झर्वेशन्स पण असतात आणि स्पेसिफिक ऑब्झर्वेशन्स पण असतात. ते जनरल नोट पण असते आणि स्पेसिफिक. तर वी हॅव केअरफुली सिलेक्टेड टू यूज द वर्ड स्पेसिफिक. तर कॅगचे काही स्पेसिफिक ऑब्झर्वेशन्स असतील तर आपण ही केस ओपन, अदरवाइज द केस इज सेटल फॉर गुड. मग आपले रिजेक्शन, मगाशी म्हटले की रिजेक्शन कधी फक्त कमी पैसे भरले म्हणून काय त्याचं रिजेक्शन होणार नाही, पण बाकीच्या गोष्टी जर काय असतील तर त्या गोष्टीच्या अनुषंगाने ते रिजेक्शन होऊ शकतं. आणि हे आता जेव्हा आपण जेव्हा कमी पैसे भरले जातात त्यावेळेला जे त्यांनी पेमेंट केलेलं आहे तर ते आपल्याला त्याचं प्रोपोर्शनेट बेनिफिट द्यायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही रिजेक्शन कराल नॉट ऑन द बेसिस ऑफ पेमेंट, तर तिथे जेव्हा ते रिजेक्शन कराल तेव्हा त्यांनी जे काय अमनेस्टीच्या खाली जे काय पेमेंट केलं असेल तर ते त्या रेलेव्हंट ऍक्टच्या मध्ये जे काय त्याचे ड्यूज असतील त्या ऍक्टच्या समोर त्याचे पैसे ते ऍडजस्ट होतील आणि मग त्याचे ड्यूज तिथे त्या. पण अदरवाइज अमनेस्टी मध्ये ऍज अ रूल आपण केले की लेस पेमेंट केलं म्हणून त्याचे अमनेस्टी ऍडजस्टमेंट, अमनेस्टी सेटलमेंट प्रोपोर्शनल बेनिफिट त्याला देणं नाही, असं आपण नाही केलं की त्याला त्याच्या पेमेंटच्या प्रमाणे प्रोपोर्शनल पाहिजे. आता मला प्रोपोर्शनल बेनिफिट बद्दल एवढं सांगायचं की आपण एवढं लिहिलं की प्रोपोर्शनल बेनिफिट द्या, त्याला प्रोपोर्शनल बेनिफिट द्या. पण आपण कसे आता 100 रुपये भरायचे आहेत त्याला, त्याच्यापैकी 50 रुपये जर काय टॅक्स असेल, 30 रुपये जर काय इंटरेस्ट असेल ती आणि पेनल्टी असेल 20, तर ह्या 50 पैकी जर काय त्याला अनडिस्प्युटेड 30 असतील आणि 20 डिस्प्युटेड असेल तर त्यांनी फक्त
10च रुपये भरले तर त्याला काय, त्यांनी अनडिस्प्युटेड पण त्याचा 30 रुपये पण पूर्णपणे भरलेला नाहीये, तर कुठे त्याला मी प्रोपोर्शनल बेनिफिट देणार? म्हणजे त्यांनी काहीतरी त्याच्या समोर जरा जरी पेमेंट आलं तरच आपण प्रोपोर्शनल बेनिफिट देऊ शकतो. आता हे जे त्यांनी पेमेंट केले 10च रुपये भरले तर ते 30 रुपयाच्या समोरच ऍडजस्ट होणार, म्हणजे त्याच्या अनडिस्प्युटेडच्या समोर 30 रुपये 10 भरले तर त्याचे तिथे 20 रुपये राहतात, बाकी कुठेही त्याला वेवर नाही मिळणार आहे, कारण त्यांनी बाकीचं पेमेंट केलेलंच नाही. इन अदर केस त्यांनी जर काही 60 रुपीज भरले असते तर त्याचे 30 रुपीज त्याचे पहिले तुम्ही अनडिस्प्युटेडच्या समोर ऍडजस्ट कराल, 20 रुपीज तुम्ही त्याच्या डिस्प्युटेडच्या समोर ऍडजस्ट करा, आणि मग उरलेले 10 रुपये आहेत ते आता त्याला रिक्विजिट अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. आपण एक्झाम्पल्स मध्ये प्लीज बघून घ्या, आणि एक्झाम्पल मध्ये जे प्रोपोर्शनल बेनिफिट आपण कॅल्क्युलेट कसं करायचं आहे, म्हणजे पहिले तुम्ही त्याचं रिक्विजिट अमाऊंट कॅल्क्युलेट करा, मग त्या रिक्विजिट अमाऊंट जे आहे पहिले फक्त तुम्हाला अनडिस्प्युटेड अमाऊंट वजा करायची, आणि उरलेलं सगळं जे पेमेंट असेल तर म्हणजे आता मगाच्या उदाहरणामध्ये पेमेंट त्यांनी अनडिस्प्युटेड टॅक्सच्या समोर भरले, मग उरलेले जे 30 रुपये आहेत ना ते तुम्हाला त्याच्या डिस्प्युटेड टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टीच्या समोर भरायचे आहेत. नुसते 20 रुपये डिस्प्युटेड दिसले म्हणून तिथे नाही भरायचे. तर एक्झाम्पल मध्ये बघायचं की तुम्ही जे 60 रुपये भरलेले आहेत पहिले फक्त अनडिस्प्युटेडच्या समोर भरा, म्हणजे 30 रुपये, आणि उरलेले 30 रुपये आता तुम्ही बघायचं की डिस्प्युटेड टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टीच्या समोर किती भरायचे होते आणि आता हे किती शिल्लक आहे. तर एक्झाम्पल बघून घेऊया. नाही, मला हे काढलं होतं मगाशी मेल. नाही हे जे एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये त्यांनी 8,85,000 त्याचे ड्यूज होते, मग त्यांनी काही जे पेमेंट केलं होतं पण 1,50,000 त्याचे ऍडजस्ट केल्यानंतर त्याचे 7,35,000 इथे ऍडजस्ट केल्यानंतर हे प्लीज एक्झाम्पल बघून घ्या, आणि काही क्लॅरिफिकेशन हवं असेल तर आम्हाला मेल करा तुम्हाला हे प्रोपोर्शनल बेनिफिट कॅल्क्युलेट करताना. हे बघा इथे त्याचे ड्यूज आपण बघूया की त्यांनी स्टॅच्युटरी ऑर्डर प्रमाणे त्याला असे ड्यूज होते. टॅक्स पिकअप दाखवलेला आहे की 2 लाख 2.5 लाख 4.5 लाखाचं हे आहे की 2 लाख अनडिस्प्युटेड 2.5 लाख डिस्प्युटेड आहे, असं मिळून टोटल त्याचं 8,85,000 होते. मग तुम्ही आता त्यांनी 1,50,000 त्यांनी पूर्वी भरले होते बिफोर 31 मार्च, ते आपण ऍडजस्टमेंट करून दाखवले. 1,50,000 पूर्वी भरले, आपण सांगितलं ऍडजस्टमेंट कसं असलं पाहिजे तर डिस्प्युटेड टॅक्स, अनडिस्प्युटेड टॅक्स पहिले मग डिस्प्युटेड टॅक्स, म्हणून आपण इथे अनडिस्प्युटेड टॅक्सच्या समोर ते 1.5 लाख दाखवले. तरी त्याचे ऍडजस्ट आता त्याचे जे आपल्याला अॅमनेस्टी सेटलमेंट ऍक्ट साठी आपल्याला ज्याचे ड्यूज आहेत ते आपल्याकडे ही आपल्याला 7,35,000 आले, त्याच्यापैकी अनडिस्प्युटेड टॅक्स त्याचे 50,000 आहे आणि डिस्प्युटेड 2.5 लाख आहे. तर हे आता 7,35,000च्या समोर आता जो काय तो पेमेंट करेल त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याला द्यायचं. तो 20% लमसम प्रमाणे पण जाऊ शकतो किंवा त्यांनी
आपल्या जे अनेक्षर ए किंवा अनेक्षर बी प्रमाणे पण जाऊ शकतो. आता आपण सपोज तो अनेक्षर ए आणि बी प्रमाणे गेलेला आहे, तर आता हा पिरियड आहे नंतरचा पिरियड आहे. त्यामुळे अनेक्षर ए प्रमाणे जे आहे की 1/4/2005 नंतरचे पिरियड्स आहेत. तर त्याचं आपण प्रोपोर्शनेट इथे लिहिलेलं आहे की 100, 50, 15 इंटरेस्ट असेल तर 15 भरायचे, 85 वेवर आहे. तर ही तुम्ही रिक्विजिट अमाऊंट कॅल्क्युलेट करून ठेवून द्या की 2,32,750 आली. हा, तर आता तुम्ही त्याच्याकडे आता त्यांनी किती पैसे भरलेले आहेत ते आपण बघूया. 2,32,000 पैकी त्यांनी फक्त 2 लाख भरलेत असं आपण दाखवलेले आहेत. मग आपण ते 2 लाख ते कसे ऍडजस्ट करायचे? पहिले त्या 2 लाखापैकी 50,000 हे पूर्णपणे त्या अनडिस्प्युटेड टॅक्सला द्यायचे. मग 2,32,750 पैकी 50,000 जर काय गेले तर उरले 1,82,000. मग 1,82,000 आपण ह्या प्रोपोर्शनने घ्यायचे. आपण इथे ह्याचा प्रोपोर्शन काढलेलंच आहे. डिस्प्युटेडच्या समोर किती भरायचे, अनडिस्प्युटेडच्या समोर किती, हे पूर्णपणे एक्सप्लेन केलेले आहे. म्हणजे ह्याची टोटल जर काय आपण केली, आता त्यांनी 2 लाखापैकी 50,000 भरले तर उरले 1.5 लाख. आता हे 1.5 लाख आपल्याला हे जे 3 जण आहेत, इंटरेस्ट, डिस्प्युटेड टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी, यांच्या समोर आपल्याला ते ऍडजस्ट करायचंय. तर तो आपण इथे तो चार्ट कशा प्रकारे ऍडजस्ट करायचा आहे ते इथे आपण दाखवून दिलेलं आहे. मग आता डिस्प्युटेड टॅक्स किती आहे? तो 1,25,000 आहे. म्हणजे 1,82,750 पैकी 1,25,000 डिस्प्युटेड टॅक्स आहे. तर 1,50,000 पैकी किती? नंतर 1,82,750 पैकी 3,750 हे रिक्विजिट अमाऊंट टुवर्ड्स पेनल्टी आहे. तर आता मी 1,50,000 भरले तर किती त्याची? हे तुम्ही त्याचा प्रपोर्शनेट इथे दिस यू आर कॅल्क्युलेटिंग द प्रपोर्शनेट पेमेंट, आणि त्याच्याप्रमाणे मग वेवर. मग ही प्रपोर्शनेट पेमेंट कॅल्क्युलेट करणार, तर त्याच्यानंतर तुम्हाला सूत्र लिहायचंय की 85 रुपये, 15 रुपये भरले तर 85 रुपये वेवर आहे, 50 रुपये भरले तर 50 रुपये वेवर आहे. तर आता हे 3078 हा जो काही पेनल्टी आहे, तर पेनल्टी म्हणजे किती आहे की 5 रुपये भरले तर 95 रुपये वेवर. तर 5 rupees you pay 95 waiver. So if I have paid 3078, this is the proportionate payment which we have calculated. So 3078, if I have paid, what is my proportionate amount of waiver? अशा प्रकारे आपल्याला ते वेवर कॅल्क्युलेट करायचे. काही नाही समजलं तर प्लीज आमच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करा. इथे आपण मग सांगितलंय की ते प्रोपोर्शनल अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायची आहे. नंतर हे अपीलचं आहे, अपीलचे अथॉरिटीज दिलेले आहे. पण एक ऍक्ट मध्ये आपण एक हे केलं की या ऍक्ट मध्ये सेकंड अपील नावाचा काही प्रकार नाहीये. एकच अपील जे होणार आहे, कुठलीही ऑर्डर याच्यामध्ये पास होऊन जाईल त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट एकदाच अपील तो करेल. तर ते जेसी कडे कधी जाईल ऍडिशनल हे दिलेलं आहे. मग आपले हे रेमेडियल ऍक्शन रिव्ह्यू, रेक्टिफिकेशन, ऑब्व्हियसली इट शुड बी अन एरर अपॅरंट ऑन रेकॉर्ड, किंवा आणि कोण करू शकतो? तो स्वतः करू शकतो किंवा ऑन ऍप्लिकेशन असू शकतो. या रिव्होकेशनच्या स्टेजला गेलेले आहेत. जास्तीत जास्त ते आपल्या अमनेस्टी आणि प्रोपोर्शनल बेनिफिट आणि अनडिस्प्युटेड टॅक्सच्या ह्याच्यामध्ये आहोत. तर आपल्याला बाय अँड लार्ज मी सगळं कव्हर केलेलं आहे. मेन म्हणजे आपल्याला ह्या ऍक्ट मध्ये आपल्याला अरियर्सच बघायचे होते की अरियर्सचे टाइप्स कुठले कव्हर होत आहेत. स्टॅच्युटरी ऑर्डर, रिटर्न ड्यूज आणि ऑडिट रिपोर्ट. स्टॅच्युटरी ऑर्डर असेल तर 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर मध्ये पास झालेल्या ऑर्डर्स पण आपण घेऊ शकतो. नंतर याच्यामध्ये जे काय अनडिस्प्युटेड आणि डिस्प्युटेड टॅक्स आहे त्याचं आपण बघितलं की अनडिस्प्युटेड टॅक्स आपण डेफिनेशन फेअरली क्लिअर आणि हे ठेवून दिले की ह्याच गोष्टी अनडिस्प्युटेड टॅक्स मध्ये जातील. त्याच्यानंतर त्यांनी जे ऑप्शन्स घ्यायचे आहेत, जे त्याला रिक्विजिट अमाऊंट भरायचे आहेत त्याच्यासाठी जे ऑप्शन्स आहेत, वन टाइम पेमेंट ऑप्शन आहे, इन्स्टॉलमेंट ऑप्शन. तर वन टाइम ऑप्शनच्या अंडर त्याला लमसम अवेलेबल आहे, त्याचे लिमिट काय असणार आहे. इन्स्टॉलमेंट असेल तर त्याचं लिमिट काय असणार आहे, आणि हे सगळ्या ऑप्शन्स घेण्यासाठी त्याला काय टाइम लिमिट आहे. इन्स्टॉलमेंट असेल तर त्याला जे जास्त पेमेंट करायचं आहे आणि त्यांनी जर काय पेमेंट केलं नाही तर त्याच्यावर जे लागणारे इंटरेस्ट आहे ते आपण बघितले, किती तारखेपर्यंत त्याला भरायचं आहे. आणि शेवटला जे ऑर्डर्स आहेत तर प्रोपोर्शनेट बेनिफिट. तर प्रोपोर्शनेट बेनिफिट जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत
ट्रेड सर्क्युलर मध्ये, ते प्लीज बघून घ्या. त्याच्या अनुषंगाने तुम्हाला काही जे क्वेश्चन्स वगैरे असतील तर आम्हाला कळवा, म्हणजे आम्हाला समजेल की कुठे काय मॅडम आवाज बंद झालाय. कुठे असं फिरवलं की तसं. बोला. हॅलो. तर मगाशी सर्व थोडं फार रिव्हिजन झालंच होतं, कारण ॲम्नेस्टीचा फॉर्म 1 कोण भरायचा, ऍक्ट 20 सेक्शन्स आहे दॅट यू कॅन गो थ्रू. म्हणजे फॉर्म्स जरी बघितले ना तरी आपल्याला लगेच समजतं की काय आहे, मग कुठल्या ऍक्ट साठी कुठल्या, आणि इतकं छान डिझाईन केलेलं आहे की आपल्याला म्हणजे इन्स्टॉलमेंट असेल तर लगेच त्याचं ड्यू डेट्स कॅल्क्युलेट होऊन जाते, किंवा ते पेमेंट केलं तर त्याचा ऑटो वेवर कॅल्क्युलेट होऊन जाते. तर डिझाईन खूप छान घेतलेली आहे. हा, इथे काही क्वेश्चन्स वगैरे दिसत आहेत ना. Dealer has filed application for amnesty, but the application is not made available for processing with officer. In that case, where the limit of 3 months would be extended from the date of receipt of application on desk of officer. Okay, म्हणजे काय करणार आहेत आपल्याला, म्हणजे हे अशा टाइपचे क्वेश्चन्स मस्ट आहेत, बिकॉज तुमचा क्लॉक हॅज स्टार्टेड टिकिंग, त्याचे तुमच्याकडे ऍप्लिकेशन आलेलं आहे, त्यामुळे हे आपण हा थँक्यू सर, जो आपण हा पॉइंट लक्षात आणून दिला आपल्याला. हे म्हणजे किती दिवस लागणार आहेत आपल्याला हे सगळं हे करायला? आणखी 4-5 दिवस. अच्छा, तेवढे पुढे करणार असं काही क्वेश्चन्स असतील तर मला वाटतं की तुम्हाला याच्यामध्ये डिस्प्युटेड आणि अनडिस्प्युटेडच्या शिवाय काही येणार नाही, पण ते पण येऊ नये, कारण आपण अनडिस्प्युटेडची डेफिनेशन फारच म्हणजे फारच क्लिअर ठेवून दिली, आणि ती बघितल्यावर आपल्याला लक्षात येते की काय काय गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होत आहेत आणि का बरं कव्हर झालेल्या आहेत त्या. The dealer has not paid any amount of tax determined and recommended to be payable by the auditor in the audit report, and case is converted into issue based assessment, then the tax amount of such pay इज इट नाही नाही, आपण हे सर्क्युलर मध्ये पण क्लॅरिफाय केलेलं आहे की ऑडिटरच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये जे रेकमेंडेशन केलेलं आहे तर त्यांनी जे ऍक्सेप्ट केलेलं आहे असं ऑडिट रिपोर्ट विच इज अशा ऑडिट रिपोर्ट जेव्हा एखाद्या स्टॅच्युटरी ऑर्डर मध्ये कन्वर्ट होते त्यावेळेला त्या स्टॅच्युटरी ऑर्डर मध्ये कन्वर्ट करताना टू दॅट एक्सटेंट दॅट द डीलर हॅज ऍक्सेप्टेड द टॅक्स ड्यूज आपण ते अनडिस्प्युटेडच पकडायचं. हे ह्याच्यामध्ये आलेलं आहे. The amnesty benefit in respect of deferred dues which are due and unpaid, of course, not for tax but for interest on it. आता ही जी डिफर्ड ड्यूज आहे ना तर त्याची ऑर्डर पास झाली असेल ना, डिफर्ड ड्यूजची ऑर्डर. लहाने साहेब जरा सांगू शकता का याच्याबद्दल, कारण हा इश्यू आम्ही डिस्कस केला होता. तर डिफर्ड ड्यूज हे असेसमेंट ऑर्डर प्रमाणे हे असेसमेंट ऑर्डर झाल्यानंतर त्याची एक इन्स्टॉलमेंट ऑर्डर काढली जाते की बाबा एवढे. जरा आम्हाला हा कन्सेप्ट एक्सप्लेन करा ना, म्हणजे हे मला असं वाटतं हे फार कमी केसेस मध्ये पण येतील, पण वील हॅव टू डिसाइड अबाउट दॅट. तर ही असेसमेंट ऑर्डर झाल्यानंतरची इन्स्टॉलमेंट ऑर्डर पास केली जाते की एवढ्या ह्याच्यापर्यंत तुम्हाला ते पैसे भरायचे. तर वेदर टू ट्रीट दिस इन्स्टॉलमेंट ऑर्डर बेनिफिट्स ऑफ द एमनेस्टी. Dealer wants to opt installment method and wants benefit only for. अच्छा, हा लहाने साहेब बोलत आहेत का? तुमचा माईक म्यूट असेल लहाने साहेब, अनम्यूट करा आपण जर बोलत असाल तर. बोलत आहेत पण थोडासा आवाज आहे. हॅलो हॅलो, नाही आपला आवाज येत नाही इकडे.
whether not नाही तुमचा आवाज येत नाहीये लाने साहेब. आपण तुमचा कन्सेप्ट आहे ना एकदा मेल मध्ये पण मेल पाठवा मध्ये पाठवून HT1 द्या ला, प्लीज. हा आणि मग आपण डिस्कस करू त्याच्यावर. यातच बघितलं. यातच बघितलं. Any solar is eligible, but as per circular point last para it is mentioned if 704 amount is converted to such order and it is not eligible for lump sum. It is not eligible for lump sum. Please explain this issue for clarity. काय म्हटलंय असं कुठे 3.6 मध्ये म्हटलंय आपण बघूया. आपण जो प्रश्न आहे ना की हे अंडर व्हॅल्यू ऍडेड टॅक्स ऑडिटरचे रेकमेंडेशन किंवा रिटर्न ड्यूज किंवा हे तर ह्याच्यामध्ये मॅडम प्लीज कंटिन्यू. म्हणजे आपण त्याच्यामध्ये नाही गेलं पाहिजे. सो म्हणजे हा आपण आपला हे झालंय वाटतं. बरोबर आवाज झाला. नाही नाही होल्ड ऑन होते. तर तिथे 10 लाखाच्या खाली असेल तर ते ड्यूज प्लीज डोंट गो इन टू हे सर्क्युलर. आपण त्या एरियरच्या क्वांटम वर पण आपण डिसाइड केलं पाहिजे ना की एरियरचं क्वांटम 10 लाखाच्या वरती असेल त्याच वेळेला आपल्याला त्याचं अनडिस्प्युटेड डिस्प्युटेड वगैरे बघायचं असेल तर अशा वेळेला जर का अनडिस्प्युटेड 10 लाखाच्या वरती क्वांटम असेल त्या स्टॅच्युटरी ऑर्डर असेल आणि ती कन्वर्टेड बेस्ड ऑन द ऑडिट रेकमेंडेशन्स मधले त्याच्यात काही पॉइंट्स असतील त्यावेळा वी आर गोइंग टू सी दिस. एक मिनिट. कॅन डीलर नाही ते कॅन डीलरचं कुठे ते खाली या साईडला. See if any appeal is pending while making application. It happens sometime that a person associated with business is not aware of any appeal and it will be helpful to appeals officers also in old cases. अपील पेंडन्सीची एखादी लिस्ट आपण पोर्टलवर टाकायचा विचार करतोय की कुठल्या ऑफिसरकडे कुठल्या अपील पेंडिंग आहेत. तर सगळ्या अपिलेट अथॉरिटी कडून एक लिस्ट घेऊन आपण तशी टाकायचा विचार करतोय. त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना कळू शकतं की आपला अपील कुठे पेंडिंग आहे का नाही ते. लाने साहेबांचा अजून एक प्रश्न आहे. ऑर्डर वॉज पास अँड टोटल डिमांड was 15,000 and before 31/3 dealer has 5,001 outstanding is less. हो आपण ते सांगितलं की फक्त त्याचा स्त्रोत सांगितलाय की तो स्टॅच्युटरी ऑर्डर प्रमाणे असला आणि आपण पुढे म्हणतो ना ऍज ऑन ड्यूज ऍज ऑन 1/4/22 31/3/22 काय त्याची स्थिती आहे त्यामुळे डीलर इज एलिजिबल. is not made. हा हे मगाशीच बघितलं. If asked to pay dues or get converted, then the delays. See all the options, the installment option and the lump sum payment option is based on the quantum of your due of the arrears as on 2022 or किंवा ती स्टॅच्युटरी ऑर्डर पास्ड आफ्टर ड्युरिंग द पिरियड दिस. तर हे लमसम ऑप्शन कधी आहे जर काय ते 10 लाखाच्या 10 lakhs और लेस असेल तर तो लमसम साठी जाऊ शकतो ना. तर ती फक्त ते स्टॅच्युटरी ऑर्डर असली पाहिजे एवढंच बघायचंय. What if the dealer pays the requisite amount mistakenly for another period? The dealer is also willing to take the benefit of amnesty payment for that period also. Whether the correction in payment challan possible? या पेमेंट चलन करून आहे ना व्यापारी ऍप्लिकेशन करू शकतो पेमेंट चलन करेक्शन करून. Okay. But 20% payment option in case of undisputed dues below.
10 लाख ही जी लिमिट दिली आहे ना अरियर्सची, त्या अरियर्सच्या लिमिटसाठी तुम्ही तिथे त्याच्यामधलं आपल्याला बघायचंच नाही आहे ते की त्याच्यात अनडिस्प्युटेड किंवा डिस्प्युटेड किती आहे ते. जर काय 10 खाली ड्यूज असतील आणि तो आला तर त्यांनी ते 20% दॅट कॉल वी हॅव ऑलरेडी टेकन की जर काय 10 लाखापर्यंतचे जे ड्यूज असतील तर वी हॅव गिवन देम दॅट 20% ऑप्शन. So we are not to be as officer, we are not only see statutory order and the quantum. नाही लहाने साहेबांनी तो नंतर पॉइंट कळवा प्लीज, कारण तो मला असं वाटतं तो जनरल इश्यू नाही आहे, पण काही ठराविक बेल्ट्स जिथे हे पॅकेज स्कीम मॅडम बोलू का? हॅलो. बरं, आपल्या ट्रेनिंग मधला हा एक महत्वाचा पार्ट आपण कव्हर केला आहे आणि थँक्यू कदम मॅडम. मी आता शेवटची एक 10-15 मिनिटं आपली घेतो आणि एक्स्ट्रीमली सॉरी कारण खूप उशीर होतोय, आपला लंच ब्रेक बराच पुढं चाललाय, पण शेवटचे 10-15 मिनिटं थोडस बिअर विथ अस की ऑफिसर पोर्टलला मगाशी जे आपण एक ऍप्लिकेशन केलं 20-252 ते ऑफिसर पोर्टलला आलंय का आणि ऑफिसर त्याला कसं कसं प्रोसेस करेल हे आपण बघूया आणि त्यानंतर मग आपलं हे सेशन आपण संपवू. तर मी अविनाश गायकवाड आमचे SME आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी स्क्रीन शेअर करून ऑफिसर पोर्टलचा व्ह्यू आणि प्रोसेस समजावून सांगावी. अविनाश.